चुलीमध्ये मक्काचं कणीस भाजायला गेलो आणि माझी हालत खूपच खराब झाली. धुवायनं माझं पूर्ण नाक जाम झालं होतं. हॅलो फ्रेंड्स, मी माया सुरुवात करते आजच्या व्हिडिओला. लोक काय म्हणतात यावर आम्ही लक्ष देत नाही. आम्ही लक्ष देतो आमच्या कामावर. नेहमी कपडे फाडत बसतो, आमचे नाही कस्टमरचे. का दुसऱ्याचा विचार करून डोक्याला ताण देत बसायचं, म्हणून मी आलो मक्काचे कणस भाजायला. आईने शेतातून घेऊन आली होती, पण भाजताना खूपच हालत खराब झाली. तरी पण कसं तर भाजून घेतलो, मस्त मीठ टाकून खायला बसलो. पण एक गोष्ट विसरली की माझ्या दाताला ब्रेसेस लावणे, तरी पण खालो. मग सुरुवात केली ब्लाऊज शिवायला. आज अजिबात शिवायला मन लागत नव्हतं. खूप निगेटिव्ह विचार येत होते दिमागामध्ये आणि ते निगेटिव्ह विचार काढण्यासाठी कानामध्ये इयरफोन घातले. आता माझ्या पुढे येऊन कोणी जर बोंबललं तर मला काय ऐकू येणार नाही. मस्त ब्लाऊज शिवून घेतले आणि बघू शकता मस्त ब्लाऊज शिवून रेडी पण. आणि इकडे आमच्या मॅडम फुगून बसल्या. आता फुगायचं कारण नेमकं काय तर तिच्या बहिणीला आमच्या आईनं टॉप शिवली आणि इकडे हिनं रुसून बसली. आमच्या गावाकडे असंच असतं, मोठ्या बहिणीला ड्रेस शिवली की लहान बहीण रुसून बसते. मग तिला पण आईनं मस्त एक ड्रेस शिवली, मस्त खुश झाली ती. मग आले मी बाहेर. कधी ऊन दिसतं तर कधी आबाळ येते, येऊन पूर्ण वाळवून काढून घेतले. आमच्या घरची कोंबडीची पिल्ले मस्त दिसत होते. मग चूल पेटून स्वयंपाकाला सुरुवात केली आणि भाकरी थापटायला लागली. जसा गॅस महाग झालाय तसं मला चुलीवर भाकरी करावं लागत आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.